बघा तुम्हाला माझ्या IB खाली कसं रजिस्टर करायचं आहे सांगतो. का रजिस्टर करायचं तर बघा, तुम्हाला जर डिपॉझिट विड्रॉला काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करता येतो. यासाठी तुम्हाला IB खाली यायचं आहे. ठीक आहे. आणि प्रोसेस किरकोळ आहे, तुमचं जे जुनं अकाउंट आहे ना तेच राहील. मी तुम्हाला प्रत्येकाने ज्याने मेसेज केला ना की बाबा आमचं अकाउंट व्हेरीफाय करून घे, आणि मी त्यांना एक लिंक दिली आहे स्पेशल. तर बघा प्रोसेस काय आहे, त्याचे लिंक आहे ना, त्या लिंकवरून जर तुमच्याकडे मोबाईल ॲप असेल आधी तर मोबाईल ॲप डिलीट करा. ओके, जे तुमचे मोबाईल ॲप आहे ते डिलीट करून ठेवा. तुमचं जे जुनं अकाउंट आहे तेच राहील. बघा सिंपली लिंकवरती क्लिक करा. ही लिंक मी सगळ्यांना दिलेली आहे. बघा या लिंकच्या शेवट एक आहे. ठीक आहे, ही लिंक सगळ्यांना दिली. ज्यांना नाही ना दिलेली त्यांनी मला मेसेज करा पर्सनली, मी त्यांना लिंक देतो. त्या लिंकवरती क्लिक करा. लिंकवरती क्लिक केल्यानंतर असं पांढरा इंटरफेस येईल तुम्हाला सगळ्यांना बघायला. इथं आल्यानंतर बघा आधी काय येईल माहिती आहे का, मोबाईलवरती काय येईल तुम्हाला सांगतो. कंटिन्यू ऑन द ॲप येईल वरच्या साईडला ग्रीनमध्ये. त्याच्या खाली येईल कंटिन्यू ऑन द वेब. ओके, कंटिन्यू ऑन द वेब येईल. हे रेडमध्ये असेल, टोटल रेड बॉक्समध्ये. तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑन द वेबवरती. कंटिन्यू ऑन द वेबवरती क्लिक केल्यानंतर हे पेज येईल, लेट्स गेट यू रजिस्टर्ड. मग इथं रजिस्टर नाही करायचं आपल्याला, तुमचं जुनं अकाउंट आहे तर खाली लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन हेअरवर क्लिक करा. बघा आता लॉग इन हेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जे जुना ID म्हणजे ईमेल ID आणि पासवर्ड आहे त्याला इथं टाकायचा आहे. तर असा पेज येईल तुम्हाला, लॉग इनचं पेज येईल. तुम्ही तुमचं टाका, मी माझं टाकतो. आता ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. बघा लॉग इन केल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ना ते वरच्या साईडला येईल. इथं बघा असं तुमचं एकच अकाउंट असेल, त्याचे जुनं अकाउंट असेल आणि तेच तुम्हाला इथं दाखवेल. त्या अकाउंट थोडं लेफ्ट साईडला स्वाईप करा तुम्ही दोघं. तुम्ही काय करा, असं चौकोन दिसेल तुम्हाला, पण त्याला असं थोडंसं लेफ्ट साईडला असं स्वाईप करा. बघा असं स्वाईप करा तुम्ही हातानं. असं स्वाईप केलं ना तुम्हाला दुसरं अकाउंट दिसेल इथं. इथं बघा माझे किती अकाउंट, माझे इथं ठिकाणा अकाउंट आहे ते 1 2 3 4 किती $180 फंड आहे बघा टोटल. हे विड्रॉल कसं करायचं तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवतो. आणि त्याच्या साईडला तुम्हाला ओपन ॲडिशनल अकाउंट दिसेल असं काय. मग त्या लिंकवरून आल्यानंतर तुम्हाला ओपन ॲडिशनल अकाउंटवर क्लिक करायचं आहे. ओपन ॲडिशनलवर क्लिक केलं बघा इथं असं येईल तुम्हाला सगळ्यांना. MT5 चेक करायचं, स्टँडर्ड अकाउंट घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, लेवरेज बघा 1:1000 ठेवा. बेस करन्सी USD, आय विश रिसीव्ह बोनस आणि आय डिक्लेअर करून कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला MT5चा ID भेटेल. नाही याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो बघा. कंटिन्यू केलं की तुमचा पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला. पासवर्ड टाकला की कंप्लीट म्हणा. कंप्लीट म्हणलं की तुम्हाला एक ID भेटेल. ती ID मला पाठवा आणि व्हेरीफाय करून घ्या की बाबानो हे आहे का माझ्या IB खाली. तर तिथे तुम्हाला कळेल की माझ्या IB खाली आहे की नाही. एवढी किरकोळ प्रोसेस होती. आणि हां, इथलं अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक ID भेटेल. ती नंतर काय करा तुम्ही, कट करा ह्याला. ठीक आहे, ह्याला कट करून कुठल्या पेजला यायचं, अकाउंट ओव्हरव्ह्यूच्या पेजला यायचं. म्हणजे या मागाच्या पेजला यायचं. ह्या पेजला आल्यानंतर इथं आल्यानंतर काय करा तुम्हाला बघा, तुमचं जे जुनं अकाउंट आहे ना ते जुनं अकाउंट त्याच्या 3 डॉटवरती क्लिक करा. बघा असं निळंदी दिसते का, याच्या 3 डॉटवर क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर खाली दिसते बघा क्लोज अकाउंट. ह्या क्लोज अकाउंटवर क्लिक करून अकाउंट तुमचं क्लोज करून टाका. म्हणजे काय होईल की जुनं अकाउंट तुमचं क्लोज होऊन जाईल आणि तुमचं जे काही नवीन अकाउंट आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही डिपॉझिट करा. त्यात काय प्रॉब्लेम आला तर मला कधी मेसेज करा तुमचा तो प्रॉब्लेम. बाकी काय तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड प्रॉब्लेम असतील पर्सनल सपोर्ट, जुनं अकाउंट तेच राहील. जर लास्टला एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर काय करायचं आहे, मला मेसेज करा. ती जी लिंक आहे आधी व्हेरीफाय करून घ्या की तुम्ही आहे की नाही माझ्या IB खाली. मग तुम्हाला मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करा. क्लिकवर केल्यानंतर तुम्हाला काय येईल इंटरफेस, कंटिन्यू ऑन द वेब अँड कंटिन्यू ऑन द ॲप. त्यातलं काय करायचं आपण, कंटिन्यू ऑन द वेब. वेबवरती क्लिक केल्यानंतर पेज येईल, लेट्स गेट यू रजिस्टर्ड. त्या खाली छोट्या अक्षरात येईल ऑलरेडी हाऊ अकाउंट लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जुना ID आणि पासवर्ड आहे ते टाका. लॉग इन होचाल. लॉग इन झाल्यानंतर तिथं तुम्हाला हे भेटेल, तुमचं जे जुना ID आहे ना तो MT5चा तो असेल. थोडं स्वाईप करा. स्वाईप केलं ओपन ॲडिशनल अकाउंट येतं, त्याच्यावरती क्लिक करा. ही किरकोळ प्रोसेस फॉलो करा. पासवर्ड टाका आणि कंप्लीट म्हणा. कंप्लीट म्हणलं की तुमचं अकाउंट तयार होतं. इथं बघा पासवर्ड कसा टाकायचा, एक मोठा अक्षर एक छोटा अक्षर आणि 5-6 कॅरेक्टर इथं बघून घ्या, वाचून घ्या, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काय कसला व्हिडिओ पाहिजे मला सांगा.